गुड आफ्टरनून. माझा आवाज सगळ्यांना ऐकायला येतोय का? चॅट बॉक्सवर रिप्लाय करा. ओके, आपण स्टार्ट करूया. ओके, सगळ्यांनी ज्यांची फीस पेंडिंग आहे त्यांनी भरावी, कारण त्याशिवाय तुमचे कॉम्प्युटरचे मार्क धरले जाणार नाही आहेत. तर लवकरात लवकर सगळ्यांनी फीस क्लिअर करा. मी ग्रुपवरती टाकलेल्या आहेत सगळ्या डिटेल्स, कोणत्या अकाउंटला पैसे टाकायचे आहेत. रेग्युलर फी जी आहे ती वेगळ्या अकाउंटला टाकायची आहे, एक्झामची फी वेगळ्या अकाउंटला टाकायची आहे. तर ग्रुपवर सगळे डिटेल्स मी पाठवलेले आहेत, तर त्याप्रमाणे सगळ्यांनी फी पे करावी लवकरात लवकर, म्हणजे पुढचे प्रॉब्लेम्स येणार नाहीत. तर आपण लेक्चर स्टार्ट करूया. स्क्रीन शेअर करतो, प्रॉब्लेम तुम्हाला पाठवलेला आहे. ओके, सगळ्यांना स्क्रीन दिसतंय? येतंय स्क्रीन? सगळ्यांना स्क्रीन दिसतंय? ओके, आपण स्टार्ट करूया. क्वेश्चन पाठवलेला आहे मी तुम्हाला. ओके, हा जो क्वेश्चन आहे मार्जिनल कॉस्टिंगचा आहे. प्रॉब्लेममध्ये म्हटलं आहे द फॉलोइंग फिगर्स रिलेट्स टू अमित लिमिटेड. अमित लिमिटेडचा तुम्हाला डेटा दिलेला आहे. सेलिंग प्राइस पर युनिट 40 दिली आहे. डायरेक्ट मटेरियल पर युनिट 12, डायरेक्ट लेबर पर युनिट 9, अदर वेरिएबल ओव्हरहेड्स पर युनिट 7, फिक्स ओव्हरहेड्स 3,20,000 आणि फिक्स ऑफिस ओव्हरहेड 4,30,000. त्याच्यावरनं तुम्हाला पी व्ही रेशो, ब्रेक इवन पॉईंट इन सेल्स अँड रुपीज, सेल्स टू अर्न अ प्रॉफिट ऑफ रुपीज 4,50,000, न्यू ब्रेक इवन पॉईंट इन रुपीज अँड युनिट्स इफ टोटल फिक्स ओव्हरहेड्स आर इन्क्रीज बाय 15%. तर आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा प्रॉफिट व्हॉल्यूम रेशो काढायचा आहे. त्याच्यासाठी आपल्याला कॉन्ट्रीब्युशन काढावं लागेल. तर सगळ्यात पहिलं सेल्स आहे, सेलिंग प्राईस. तर सेलिंग प्राईस इकडे तुम्हाला जी दिलेली आहे 40 रुपीज दिलेली आहे. त्याच्यातनं व्हेरिएबल कॉस्ट लेस करायची आहे. हा मननचा 45 प्रॉब्लेम आहे. सेलिंग प्राईस 40, त्याच्यातनं व्हेरिएबल कॉस्ट जे आहेत ते मायनस करायचं आहे. तर डायरेक्ट मटेरियल 12 आहे, डायरेक्ट मटेरियल 12, नंतर डायरेक्ट लेबर 9, डायरेक्ट मटेरियल 12, डायरेक्ट लेबर 9, त्याच्यानंतर अदर फॅक्टरी ओव्हरहेड 7. तर यांची टोटल 40 मधनं मायनस करायची. यांची टोटल जी आहे यांची टोटल 28 येते. 28 मायनस करायचे 40 मधनं, म्हणजे 12 येणार. तर 12 रुपये कॉन्ट्रीब्युशन आहे. आता त्याच्यानंतर त्यांनी प्रॉफिट व्हॉल्यूम रेशो विचारला आहे. आपण सेल्समधनं व्हेरिएबल कॉस्ट मायनस करून कॉन्ट्रीब्युशन काढला. आता प्रॉफिट व्हॉल्यूम रेशो काढायचा आहे. प्रॉफिट व्हॉल्यूम रेशो आपण कॉन्ट्रीब्युशन्सला सेल्सने डिवाइड करून काढतो. ठीक आहे, तर आता आपण प्रॉफिट व्हॉल्यूम रेशो कॅल्क्युलेट करूया.
प्रॉफिट व्हॉल्यूम रेशो कॉन्ट्रीब्युशन अपॉन सेल्स इंटू 100 या फॉर्म्युलाने आपल्याला मिळणार. कॉन्ट्रीब्युशन 12 आहे, सेल्स 40 आहे, तर 12/40 इंटू 100. तर याचं उत्तर 30%. प्रॉफिट व्हॉल्यूम रेशो 30% आहे. नंतर आपल्याला ब्रेक इव्हन पॉईंट युनिट्स आणि अमाऊंटमध्ये काढायचं आहे. तर ब्रेक इव्हन पॉईंट युनिट्सचा फॉर्म्युला आहे फिक्स कॉस्ट अपॉन कॉन्ट्रीब्युशन पर युनिट. तर फिक्स कॉस्ट अपॉन कॉन्ट्रीब्युशन पर युनिट हा फॉर्म्युला आहे. फिक्स कॉस्ट आहे 3,20,000. आता याच्यात 2 फिक्स कॉस्ट आहेत, एक फॅक्टरी ओव्हरहेड्स आणि ऑफिस ओव्हरहेड्स. तर त्या दोघांची टोटल करायची. 3,20,000 आणि 4,30,000 या दोघांची टोटल करायची आणि या टोटलला कॉन्ट्रीब्युशन पर युनिट जे 12 आहे 12ने भागायचं. तर 3,20,000 प्लस 4,30,000 म्हणजे 7,50,000. 7,50,000नी 12ने भागून 62,500 येणार. आणि नंतर फिक्स कॉस्टला PV रेशोनी भागलं की अमाऊंटमध्ये येणार. 7.5 लाख डिवायडेड बाय 30% म्हणजे त्याचं उत्तर 25 लाख आलं. तर हे आपण युनिट्स आणि रुपीजमध्ये काढलं. युनिटसाठी कॉन्ट्रीब्युशन पर युनिटनी डिवाइड केलं आणि सेल्स किंवा अमाऊंटसाठी PV रेशोने डिवाइड केलं, आपलं उत्तर आलं. त्याच्यानंतर पुढची स्टेप सेल्स टू अर्न प्रॉफिट म्हणजे सेल्स रिक्वायर्ड काढायचं आहे.
आता पुढे सेल्स रिक्वायर्ड युनिट्समध्ये काढायचं आणि अमाऊंटमध्ये काढायचं. तर याच्यासाठी फिक्स कॉस्टमध्ये डिझायर प्रॉफिट ॲड करायला लागेल. फिक्स कॉस्टमध्ये डिझायर प्रॉफिट ॲड करायचं. फिक्स कॉस्टमध्ये डिझायर प्रॉफिट ॲड करायचं आणि कॉन्ट्रीब्युशन पर युनिटनी डिवाइड करायचं. तर इकडे 7.5 लाख आणि 4.5 भागिले 12 करायचे. तर दोघांची टोटल 12 लाख. 12 लाख भागिले 12 म्हणजे 1 लाख. 1 लाख युनिट्स त्याचं आन्सर आहे. आणि रुपीजमध्ये 7.5 लाख प्लस 4.5 लाख 12 लाख. 12 लाख डिवाइड बाय 30% म्हणजे 40 आहे. तर 1 लाख युनिट्समध्ये आणि 40 लाख हे रुपीजमध्ये. युनिटसाठी कॉन्ट्रीब्युशन पर युनिटने डिवाइड करायचं आणि सेल्स किंवा अमाऊंटसाठी पी व्ही रेशोने डिवाइड करायचं. आणि शेवटचा आपल्याला विचारला आहे नवीन ब्रेक इव्हन पॉईंट इन रुपीज अँड युनिट काढायला जेव्हा फिक्स ओव्हरहेड इन्क्रीज बाय 15%. जर फिक्स ओव्हरहेड आपले 15% वाढले तर आपल्याला ब्रेक इव्हन पॉईंट युनिटचा आणि अमाऊंटचा काढायचा आहे. तर फिक्स कॉस्टमध्ये 15% ॲड करायचे. त्याला कॉन्ट्रीब्युशन पर युनिटने डिवाइड केलं की युनिटचं उत्तर येणार 7.5 लाख. त्याच्यात 15% ॲड केले. 7.5 लाखाचे 15% 1,12,500. 1,12,500 ॲड केले आणि कॉन्ट्रीब्युशन पर युनिट 12 त्याने डिवाइड केले. 8,62,500 टोटल आहे. त्याला 12ने भागून 71,875. 71,875 युनिट्स. आणि दुसरा सेल्स अमाऊंट काढायला फिक्स कॉस्टला पी व्ही रेशोने डिवाइड करायचं. फिक्स कॉस्टला पी व्ही रेशोनी म्हणजे 30% डिवाइड केलं. तुमचं उत्तर 28,75,000 असं येतं. हां, नंतर घेऊ आपण ऑब्जेक्टिव्स. आज आपण याची रिव्हिजन घेऊया. ठीक आहे. तर हा क्वेश्चन तुमचा झाला.
ओके, पुढचा क्वेश्चन मी पाठवतो तुम्हाला ग्रुपवरती. पुढच्या लेक्चरला आपण ऑब्जेक्टिव्हचं घेऊया. ओके, पुढचा प्रॉब्लेम मी ग्रुपवर पाठवलेला आहे. तर हा जो प्रॉब्लेम आहे, फ्रॉम द फॉलोइंग इन्फॉर्मेशन व्हेरिएबल कॉस्ट पर युनिट ₹19.20, 60% ऑफ सेलिंग प्राइस पर युनिट अँड फिक्स कॉस्ट 156,032. कॅल्क्युलेट प्रॉफिट वॉल्यूम रेशियो, ब्रेक इवन सेल्स इन युनिट्स, मार्जिन ऑफ सेफ्टी इन युनिट्स वेन सेल्स इज 16,000, सेल्स टू अर्न प्रॉफिट. तर आता नीट लक्ष द्या, या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला व्हेरिएबल कॉस्ट दिली आहे आणि ती सेलिंग प्राईसच्या 100% आहे. तर आपण स्टार्ट करूया. प्रॉब्लेम नंबर 44. तर इकडे कसं करायचं, आपण नॉर्मली कसं करतो, सेलिंग प्राईजमधनं व्हेरिएबल कॉस्ट मायनस केली की आपल्याला कॉन्ट्रीब्युशन मिळतो. सेलिंग प्राईस लेस व्हेरिएबल कॉस्ट म्हणजे आपल्याला मिळतं कॉन्ट्रीब्युशन. आता इथे काय म्हटलं आहे, व्हेरिएबल कॉस्ट 60% आहे सेलिंग प्राईसच्या. तर 100 रुपये सेलिंग प्राईस मानली, व्हेरिएबल कॉस्ट 60 आणि कॉन्ट्रीब्युशन 40 आहे. 100मधनं 60 गेले, कॉन्ट्रीब्युशन 40. आता इथे व्हेरिएबल कॉस्ट दिली आहे 19.20. तर आपल्याला सेल्सची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करता येईल क्रॉस मल्टिप्लिकेशननी. तर सेलिंग प्राइस आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. $100 × 19.2 डिवायडेड बाय 60. तर ही सेलिंग प्राइस कॅल्क्युलेट करायची. सेलिंग प्राइस 32 आली. आता 32मधनं 19.2 जर मायनस केले की कॉन्ट्रीब्युशन मिळणार. म्हणजे सेलिंग प्राइस 32 आहे, कॉन्ट्रीब्युशन 19.2 आहे, ते मायनस करून आपल्याला कॉन्ट्रीब्युशन मिळणार. आता पी व्ही रेशो काढायचा. पी व्ही रेशोचा जो फॉर्म्युला आहे, कॉन्ट्रीब्युशन अपॉन सेल्स इंटू 100.
तर कॉन्ट्रीब्युशन आहे 12.80, सेल्स आहे 32, 12.8 आणि 32 × 100, म्हणजे ते 40% कॉन्ट्रीब्युशन आहे पी व्ही रेशो. पी व्ही रेशो झाल्यावरती ब्रेक इव्हन पॉईंट युनिट्समध्ये काढायचा आहे. तो फॉर्म्युला आहे फिक्स कॉस्ट अपॉन कॉन्ट्रीब्युशन पर युनिट. फिक्स कॉस्ट आपली इकडे दिलेली आहे 156,032. त्याला कॉन्ट्रीब्युशन पर युनिट 12.8 भागायचं. $12,190 युनिट्स. $1,12,190 युनिट्स. तर पहिला आपण ब्रेक इव्हन पॉईंट युनिट्समध्ये काढलं. नंतर मार्जिन ऑफ सेफ्टी इन युनिट्समध्ये काढायचे जेव्हा सेल्स दिलेत 16,000 युनिट्स. तर आता मार्जिन ऑफ युनिट्सचा साधा फॉर्म्युला वापरायचा. मार्जिन ऑफ सेफ्टी युनिट्स जो साधा फॉर्म्युला आहे मार्जिन ऑफ सेफ्टी युनिट्स इक्वल टू टोटल सेल्स युनिट्स माइनस ब्रेक इव्हन पॉइंट युनिट्स. टोटल सेल्स आहेत आपल्याकडे 16,000. $16,000 12,190 मायनस करायचे. $3,810 युनिट्स. मार्जिन ऑफ सेफ्टी 3,810 युनिट्स. आणि शेवटचं विचारलं आहे सेल्स टू अर्न प्रॉफिट.
सेल्स टू अर्न प्रॉफिट हे आपल्याला दोन्ही काढायला लागेल, युनिट्स पण काढायला लागेल आणि अमाऊंट पण काढायला लागेल. तर युनिटचा फॉर्म्युला आहे फिक्स कॉस्ट प्लस डिझायर प्रॉफिट अपॉन कॉन्ट्रीब्युशन पर युनिट. आता इथे फिक्स कॉस्ट आहे 1,56,032 आणि प्रॉफिट त्यांना कमवायचा आहे 84,096. आता दोघांच्या टोटलला कॉन्ट्रीब्युशन पर युनिट आहे 18.6. सेल्स रिक्वायर्ड युनिट्स आणि अमाऊंट. युनिट्सचा फॉर्म्युला फिक्स कॉस्ट प्लस डिझायर प्रॉफिट अपॉन कॉन्ट्रीब्युशन पर युनिट. कॉन्ट्रीब्युशन पर युनिट 12.80. तर या दोघांची टोटल करायची. दोघांची टोटल 240 128. दोघांची टोटल 240 128. त्याला 12.8 ने भागायचं. $18,760 युनिट्स. तर दोघांची टोटल 2,40,128. त्याला 12.8 ने भाग दिला म्हणजे युनिट्स आले 18,760. 18,760 युनिट्स. आणि दुसरं हे युनिट्समध्ये काढलं. आता आपण अमाऊंटमध्ये काढू. अमाऊंटमध्ये 15,000
1,56,032 84,096 ॲड करायचं आणि त्याला डिवायडेड बाय पी व्ही रेशो आपल्याकडे 40%. 40%नी भागायचं म्हणजे त्या दोघांची टोटल आपण काढली 240 128. त्याला आपल्याला 40%नी भागायला लागलं. दोनशे 128 इंटू 100/40 म्हणजे 6,320. 6,320 हे उत्तर आहे. ठीक आहे. तर आज आपण इकडे संपूया. मला वाटतं तुमचं अजून प्रॅक्टिकल चालू आहे, मॅडम लेक्चर घेत आहेत, तर तुम्हाला डिस्टर्ब नको व्हायला. तर इथे आपण लेक्चर संपूया आणि उद्या आपण भेटू. ठीक आहे. तर उद्या आपण ऑब्जेक्टिव्ह करूया उद्याच्या लेक्चरला. इकडे आपण संपूया. थँक्यू सगळ्यांना.